नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? चला तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयत्ता 7वी पाठ 5वा आदिवासी. प्रश्न पहिला, जोड्या जुळवा. 1 गडकंटगा 70,000 कर्नल. 2 वर्षाना डांग दरबार. 3 कामगार पाईक. 4 अमाडदस संग्रामशहा. 5 खोकर जमात पंजाब. 6 बलूच लहान कुळांमध्ये विभागलेला. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा. मुलतान आणि सिंध लंगा आणि अर्गुन जातीचे वर्चस्व होते. नंबर 2, अहोम भाषेत रचण्यात आलेली बुरंजी ऐतिहासिक कृती होती. नंबर 3, जनजातीचे सदस्य जमाती प्रथांनी एकमेकांशी जोडले गेले होते. प्रश्न तिसरा, विधान खरे की खोटे ते सांगा. नंबर 1, अकबराचा सेनापती मानसिंहने चेर जातीवर हल्ला करून विजय मिळविला होता. खरे. नंबर 2, गुजरातमध्ये मिझो अहोम खोकर जनजाती राहतात. खोटे. नंबर 3, गोंड लोक तोफेचे निर्माण करू शकत नाही. खोटे. 4, दक्षिण भारतात वेतर, कोरगा आणि मारवाड जातीचे लोक राहत होते. खरे. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरं द्या. आदिवासी समूहाचे जीवन कोणकोणत्या बाबतींवर आधारित होते? उत्तर, आदिवासी समाजाचे जीवन शिकार, वन्य उत्पादन गोळा करणे, स्थानिक शेती, पशुपालन, हस्तकला इत्यादींवर अवलंबून होते. नंबर 2, जनजातींमध्ये पाहावयास मिळणारा सामूहिकतेचा सिद्धांत समजवा. उत्तर, सामूहिक जीवनावर आधारित सामूहिकतेचे तत्त्व समूहात राहणे, समूहात काम करणे आणि समूहात उत्पादन सामायिक करणे ही सामूहिकतेची तत्त्वाची दृष्टी आहे. प्रत्येक जमातीचे सदस्य आदिवासींसाठी एकमेकांशी जोडलेले होते, म्हणजेच ते समूहाने राहत होते. आदिवासींच्या जमिनींची मालकी संयुक्त होती. त्या जमिनीवर काम करून उत्पादन केलेला माल त्यांनी बनविलेल्या नियमांनुसार कुटुंबांमध्ये वाटून घ्यायचा. अशा प्रकारे आदिवासींचे जीवन सामूहिकतेच्या तत्त्वावर आधारित होते. याशिवाय त्यांचे जीवन एकत्रित स्वरूपाचे असल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेतही सामूहिकतेचे तत्त्व आढळते. नंबर 3, अहोम समाज सुसंस्कृत समाज होता. हे कोणत्या आधारावर म्हणता येईल? उत्तर, अहोम समाज कवी आणि विद्वानांनी जमीन दान करत असे. नंबर 2, समाजात नाट्यमय उपक्रमांना चालना मिळाली. नंबर 3, महत्त्वाच्या संस्कृत साहित्यकृतींची त्या काळात अहोम भाषेत भाषांतर झाले. 4, बुरंजी नावाची ऐतिहासिक रचना प्रथम अहोम भाषेत आणि नंतर आसामी भाषेत लिहिली गेली. नंबर 4, गोंड लोकांचा इतिहास अहोम लोकांपेक्षा कशा प्रकारे वेगळा होता? उत्तर, अहोम लोक 13व्या शतकात म्यानमारमधून आले आणि आसामच्या ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. त्यांनी भुयांची भूस्वामी जमीनदारची जुनी राजकीय व्यवस्था बदलून नवीन राज्य स्थापन केले. 16व्या शतकात त्यांनी चुटियो 1523 एडी आणि कोचोहाचो 1581 एडी ही राज्य आपल्या राज्यात समाविष्ट केली आणि विशाल अहोम राज्य स्थापन करण्यासाठी आसपासच्या जमाती जिंकल्या. 17व्या शतकात अहोम लोक दारुगोळा आणि तोफगोळा बनवत होते. इसवी सन 1662 मीर जुमलच्या नेतृत्वाखाली मोगलांच्या सैन्याविरुद्ध शौर्याने लढूनही अहोमचा पराभव झाला, परंतु मोगलांचे वर्चस्व फार काळ टिकू शकले नाही. गोंड भारतातील गोंडवान नावाच्या विशाल वनक्षेत्रात राहत होते. ही भारतातील प्राचीन जमातींपैकी एक आहे. त्यांनी स्थलांतरित शेती करण्याचा सराव केला. ते लहान लहान कुळांमध्ये विभागले गेले. विशाल गोंड जातीचे प्रत्येक कुळात एक राजा होता. अकबरनामा सांगतो की गडकंटगा या गोंड राज्यात सुमारे 70,000 गावे होती. गडकंटगाच्या पतनानंतर कमकुवत गोंड राज्य शक्तिशाली बुंदेल आणि मराठ्यांच्या हल्ल्यांना तोंड देऊ शकले नाही.